या अध्यक्षस्थानी असणारे आपल्या सर्वांचे आदर मार्गदर्शक कैलास काका, आमचे दुसरे मार्गदर्शक बाळासाहेब गडाख काका आणि मानद सचिव बबन दादा भालेराव, या ठिकाणी सर्वच उपस्थित मान्यवर आणि खरं तर कांतू काका नक्की घोंगडे आट केले का बाबाचं कीर्तन ऐकायचंय मला काही कल्पना नाही. पण जे लोक थांबलेले त्यांचे खरंच मानावे तेवढे हे थोडे, कारण 7:30 तास झाले आपण इथं बसलेलो आहे. तर काल आम्ही म्हणजे मी आता फार टेक्निकल जातच नाही, काल आम्ही एक्झॉटिक फार्मला बसलो होतो आणि मयंक भाई होते तिथे आणि बबलू दादा, मी आणि काही परदेशी पाहुणे तिथं आलेले होते. आणि ह्या परदेशी पाहुण्यांना मयंक भाई द्राक्ष शेतकरी काय ते समजून सांगत होते. तर त्याने सांगितलं मयंक भाईने त्यांना का भारतामधून इतर जे निर्यात होणारे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तांदूळ असेल, मध असेल, इतर ज्या ज्या काही कमोडिटीज असतील, ह्या सगळ्या कमोडिटीज जरी त्यांची टक्केवारी कमी अधिक असेल, द्राक्षापेक्षा जास्तही असेल, पण आजही द्राक्षामधून एक्सपोर्ट करणारा जर कोणी द्राक्ष शेतकरी असेल तर तो पूर्ण एक्सपोर्ट मधला पोस्टर बॉय कोण असेल तर तो पोस्टर बॉय हा द्राक्ष शेतकरी आहे. आणि मित्रांनो, हा पोस्टर बॉय जो आहे, ही जी काही म्हणजे कल्पना एक्सपोर्टरच्या मनात आहे, आपल्या स्वतःच्या मनात आहे, ही कुठेतरी अधिकाधिक आपण म्हणूया ब्राईट करण्याची गरज आहे माझ्या मते. आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते सगळे प्रयत्न कदाचित थोडेफार कमी पडत असतील आपले, पण निश्चितच काही तांत्रिक बाबू जर द्राक्ष शेतीतल्या समजून घेतल्या तर मला वाटतं कुठंतरी आपला जो नावलौकिक आणि ज्या पद्धतीनं आपण आपलं नाव कमवलंय गेली 50 वर्ष, ते कुठेतरी अजून आर्थिकदृष्ट्या आपण पुढे घेऊन जाऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. तर आता काही मुद्दे घेऊन आलो होतो मी, जे की कदाचित जास्त वेळ त्याला लागला असता, परंतु थोड्याफार मुद्द्यांना हात मी घालणारे. सगळ्यात महत्वाचं, सांगलीमधून काका आजचे जे रिपोर्ट्स किंवा जी माहिती मी घेतली तर साधारणतः सावळजमध्ये 1100 मिलीमीटर पाऊस झालाय. त्याच्यानंतर मिरजमध्ये 1000 मिलीमीटर पाऊस झालाय. चौसाळ्याला बबलू दादाकडे 1200 मिलीमीटरच्या आसपास पाऊस झालाय. माझ्याकडे कारसूळला 750 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणि ओव्हरऑल आपला नाशिक भाग जर धरला, साधारणतः विंचूर पासून पुढचा भाग जर सोडला तर इकडे आपण 700-800 मिलीमीटरवर आहे. मला सांगा, जर द्राक्षमुळीचा विचार केला तर द्राक्षमुळी ही साधारणतः 8 दिवस बिगर पाण्याची जिवंत राहू शकते, 8 दिवस. आणि तीच पाण्यात जर ठेवली सॅच्युरेशन कंडिशनला तर तिचं आयुष्य फक्त 70 तासांचं आहे, 75 तासांचं आहे. मग अशा स्थितीमध्ये जर आपल्याला ह्या भागांना कुठेतरी चांगल्या स्थितीला ठेवायचं असेल, म्हणजे मी बघतो आज साधारणतः 12-13 तारखेपासून ते 18-19 तारखेपर्यंतच्या ज्या भागांच्या छाटण्या झालेल्या आहे आपल्या भागात असो किंवा सांगली भागात असो, तिथे मालांची स्थिती पावसानंतर इतकी गंभीर झालेली आहे. खूप चांगलं काम केलेलं असताना देखील घड फार मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली आहे. तिथे अगदी रिझर्व्स वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या तरी ती अडचण फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. मग याला पर्याय काय? तर याच्यामध्ये एखादा औषध म्हणा वगैरे याच्यावरती चर्चा खूप केली आपण, पण याच्यावर स्थायी उपचार काहीतरी आता आपल्याला करावे लागतील. आणि ते काय असू शकतं याच्यावरती मी आता 5 मिनिटं बोलणार आहे. ज्याच्यामध्ये सर्वाधिक पहिला मुद्दा येतो, आपल्याला प्लॉट रिपिंग करावे लागतील म्हणजे लागतील. विदाऊट रिपिंग प्लांटेशन आपण करू शकत नाही. रिपिंग बागांमध्ये जर सॅच्युरेशन कंडिशन बघितली आणि नॉन रिपिंग बागांमध्ये सॅच्युरेशन कंडिशन बघितली तर 300% मॉइश्चर, कदाचित 400% मॉइश्चर आहे नॉन रिपिंग बागांमध्ये असतं. कशा पद्धतीनं होल्ड करू शकेल ती बाग ते घड, हा मोठा प्रश्न आहे माझ्यासारख्याच्या ठिकाणी. दुसरी महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ड्रेनेज. फार कंटाळवाणं, फार किचकट, फार खर्चिक काम वाटतं. आम्ही जवळजवळ फार मोठ्या एरियावरती ड्रेनेज केलं. इथं बसलेल्यांपैकी अनेक जणांनी यावर्षी ड्रेनेज केले. मला वाटतं 80,000, पप्पू दादा बरोबर ना, 80,000च्या आसपास खर्च आला. 80,000 रुपये डिवायडेड बाय 20 वर्ष, 1 एकर, 4,000 रुपये सुद्धा खर्च येत नाही एकराचा. पण ड्रेनेज केलेल्या भागांमध्ये सॅच्युरेशन कंडिशन राहतच नाही. किती पाऊस होता तुम्ही, अगदी 1000-1200 मिलीमीटर पाऊस जरी झाला तरी ती कंडिशन राहत नाही. याचा अर्थ सर्वायवल कॅपॅसिटी जी आहे त्या झाडाची निश्चितच वाढते. आपण सेफ झोनमध्ये छाटणी केली तर हरकत नाही, पण सगळ्या बागा काय ऑक्टोबरमध्येच नाही छाटू शकत आपण. तर ह्या सुद्धा गोष्टींचा विचार करावा लागेल. दुसरा महत्वाचा
मुद्दा आहे की हेवी सॉइल, म्हणजे अनेक जणांनी सॉल्टचा उल्लेख केला, पण सॉल्ट मॅनेजमेंटमध्ये करायला काय पाहिजे, हा सगळ्यात जनरली फ्लॅट बागेवर जमिनीवरती बाग लावून देणे ही आपली पद्धत असते. मित्रांनो, हेवी सॉइल असेल जिचं रिटेन्शन 150-160च्या पुढं असेल, तर अशा ठिकाणी आम्ही अक्षरशः रेझर बनवायला लावले यांना. जे ट्रॅक्टर प्रोव्हायडर होते, जे आपल्याला ट्रॅक्टर देणारे रेझर देत असतील, त्यांना रेझर बनवायला लावले. कशा पद्धतीनं तो भोत जो आहे आपला तो 1.5 फुटाचा होईल उंच, आणि तो फ्लॅट करून त्याच्यावर कशा पद्धतीनं प्लांटेशन करता येईल याच्यासाठी प्रचंड प्रयत्न ह्या वेळेस आम्ही केले. आणि फॉरोवरतीच प्लांटेशन आपलं कसं होईल हेवी सॉइलमध्ये, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न गरजेचे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्लांट हेल्थ. आत्ताच विजू भाऊने आपल्याला सांगितलं का सिद्ध बुलेटमध्ये किंवा सिद्ध गोल्ड जी काही व्हरायटी असेल तिच्यामध्ये क्रॅकिंग दिसतं जर सिंगल स्टेम असेल तर, आणि तेच डबल केलं तर क्रॅकिंग, बुडाला जी क्रॅकिंग आहे तर ती क्रॅकिंग दिसत नाही. मित्रांनो, ही जी क्रॅकिंग आहे हा एक ट्रंक डिझीज आहे. याचं नाव आहे बॉट्रिस्पेरिया. बॉट्रिस्पेरिसिस नावाच्या फॅमिलीमधनं हा येतो. आपले टूल्स जे त्या टूल्सचा वापर आपण व्यवस्थित न केल्यामुळे मला वाटतं हा ट्रान्समिट होतो, आणि 2 बुडांवर दिसत नाही, कारण स्पोरुलेशनचा टायमिंग त्याचा बदल हा त्याच्यामध्ये दोन्हींमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती जाणवतो. ही क्रॅकिंग जर तुम्ही ज्या ठिकाणी क्रॅक झालं तिथं कट झालं तर तुम्हाला आतमध्ये जो काही गाभा आहे त्या गाभ्यामध्ये फार मोठी काळी किंवा ब्राऊन झालेली रिंग तुम्हाला दिसेल. ह्या बॉट्रिस्पेरियाचं जे काय निर्मूलन आहे ते फक्त ते झाड कट करूनच करता येतं. त्याच्यावरती स्प्रे मारून कुठल्या औषधाचा वापर करून बॉट्रिस्पेरिया कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळं प्लांट हेल्थ जी आहे ती आपण लागवडीच्या काळातच बघून घेतली पाहिजे. माझं व्यक्तिगत मत आहे, व्हरायटीचं नावच घेऊ नका, 100% बागांमध्ये आत्ता सध्या बॉट्रिस्पेरियाचा प्रेझेन्स आहे, युटिपाचा प्रेझेन्स आहे, फ्युझेरियमचा प्रेझेन्स आहे, इतर काही अन्य डिझीजचा सुद्धा प्रेझेन्स आपल्या सगळ्यांच्या बागांमध्ये. आणि ते टर्मिनेट करायचं असेल तर प्लांट मटेरियल जे काही ग्राफ्ट करणार आहे नेक्स्ट इयर पासून, तर त्याची आपण काळजी घेतल्या पाहिजे. त्याच्यासाठी विविध मेथड आहे. त्याच्यामध्ये हॉट वॉटर ट्रीटमेंट नावाची एक मेथड आहे जी यावर्षी आम्ही करून बघितली. ग्राफ्टिंग करत असताना तुमच्या ज्या काड्या आहे त्या 50 डिग्रीला तुम्ही 30 मिनिटं जर ठेवल्या, ग्राफ्टिंग करण्याच्या जस्ट आधी 30 मिनिटं 50 डिग्रीला जर तुम्ही काड्या ठेवल्या तर मेजॉरिटी सगळे फंगस आणि सगळे काही डिझीज असे ते ऑलमोस्ट किल होऊन जातात. मागच्या वर्षी काय ग्राफ्टिंग केलंय, काही ह्या वर्षी केल्या, पण अजून एक सीझन पाहिल्यानंतर आपण त्याच्यावरती पुढे जाऊ शकतो. पण हे ट्रंक डिझीज आपल्याला कंट्रोल केल्याशिवाय झाडांमधलं व्हेरिएशन आपण कमी करू शकत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर कायम मी चर्चा करतो ते म्हणजे ड्रिप डिझाईन. प्रत्येक वेळी जो काही रोष राग जो आहे तो नेमकी रिपिंगवरती गेला, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता सॉइल टाईपनुसार इन्फिल्ट्रेशन रेट काय आहे त्या जमिनीचा आणि ड्रिप डिस्चार्ज काय असावा हे आपल्याला माहिती नसल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावरती मिसमॅनेजमेंट झाली. आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या पद्धतीनं पाणी होल्ड करायला पाहिजे होतं ते पाणी ती जमीन होल्ड करू शकले नाही, आणि त्याच्यामुळे त्याचा एकतर वाढीवर विपरीत परिणाम झाला किंवा त्याच्या क्षारतेवरती विपरीत परिणाम झाला. आणि दोन्हींचा भाग म्हणून असं झालं की तिथे आपल्याला अपेक्षित वाढ मिळाली नाही, किंवा बाग पिवळे पडले, किंवा इतर काही गोष्टी ज्या झाल्या त्या झाल्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही आता वापर केला तर मला वाटतं कुठेतरी निश्चित ह्या प्रॉब्लेममध्ये आपण बाहेर येऊ शकतो. आत्ताच सुकृतने मला एक फोटो टाकला आणि त्यांनी फार छान कमेंट आहे, म्हणजे त्यांनी कुठून तरी बाहेरच्या देशातील तो फोटो आहे, आणि त्यांनी सांगितलं तुमच्या मनात थोडी जरी शंका असेल कुठल्याही कामाविषयी तर तुम्ही खड्ड करा. तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही खड्ड करा. थोडक्यात सांगायचा उद्देश असा की सगळं जे येऊन अडतं ते रूट ऍक्टिव्हिटी जवळ, रूट हेल्थ जवळ आणि रूट ग्रोथ जवळ, तर ह्या गोष्टींवरती सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती आता विचार करायला पाहिजे. आपण निश्चितच विचार करतोय पण एक्झिक्युशन दिसत नाही. फार कमी लोक त्याच्यामध्ये काम करताना दिसतात अजूनही. माझं व्यक्तिगत मत आहे की ती अजिबात खर्चिक नाही, त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष आपण दिलं पाहिजे. दुसरं महत्वाचं आहे की पाणी नियोजनाचा जो माझा विषय आहे की मित्रांनो, एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे का मुळीला जर पाणी योग्य मात्रेने पोचलं नाही तर विविध केमिकल रिॲक्शन ह्या त्या मुळीच्या ठिकाणी होत असतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाची रिॲक्शन होते ते म्हणजे ॲब्सिक ॲसिड फॉर्म होतं. ॲब्सेसिक ॲसिड ज्या वेळेस फॉर्म होतं त्यावेळेस झाडाच्या सर्व फिजिओलॉजिकल क्रिया ते झाड थांबवून टाकतं. मग स्टेज तुमची पोंगाची असो, ती फ्लावरिंगची असो, व्हरायजनची असो की हार्वेस्टिंगची, आपला एकच नियम असायला पाहिजे की मी दिलेलं पाणी माझ्या शेवटच्या मुळीपर्यंत पोहोचलं का नाही ते चेक करा, आणि ते पोहोचलं असेल तरच ड्रिप बंद करा.
मग हे शोधायचं कसं, तर ही फार सोपी गोष्ट आहे. याच्यामध्ये फारसं काही असं काही रॉकेट सायन्स नाही, जे शोधणं अवघड नाही. आणि मला वाटतं आपण जर अशा पद्धतीनं जर त्या मुळेंना प्रत्येक वेळी योग्य मात्रेनं पूर्ण पाणी जर द्यायला लागलो, तर अनेक प्रॉब्लेम्स आपले मी सांगतो आत्ता फेस करत असलेले, ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो म्हणजे बेरी क्रॅकिंग, दुसरा मुद्दा येतो म्हणजे कागदात गड लाल होणं, तिसरा मुद्दा आहे पिंक बेरी, आणि चौथा मुद्दा हेअर क्रॅक, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये नेट लाईक किंवा स्ट्रिक ब्राउनिंग म्हणतात. हे चारही मुद्दे सगळ्यात महत्वाचं इरिगेशनशी रिलेटेड आहे. आणि तुमच्या काही मुळ्या ओल्या होणं, साधारणतः 70% एरिया ओला होणं, 30% परत तसंच राहणं, किंवा प्रपोर्शन मध्ये कमी अधिक होऊ शकतं. पण प्रत्येक वेळी तुमच्या मुळ्या सारख्या क्षमतेवर ओल्या नाही झाल्या तर ह्या चारही विकृत्या आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यामुळं इरिगेशन मॅनेजमेंट करत असताना त्याच्यावरती फार फोकस आपण करणं अपेक्षित आहे, जेणेकरून हे जे प्रॉब्लेम्स आहे, हे प्रॉब्लेम्स ऐन वेळी येणारे, सगळे खर्च झाल्यानंतर येणारे जे प्रॉब्लेम्स आहे ते आपल्याला फेस करायला लागू नये. त्याच्यानंतर सॉल्ट मॅनेजमेंटमध्ये मला सांगा दुसरा इलाजच नाही. म्हणजे तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड सोडू शकता का, तुम्ही जिप्सम टाकू शकता का, तुम्ही सल्फर टाकू शकता का, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता का, तर अजिबात नाही. हे काय आज ठरलं उद्या केलं असं नाहीये. सॉल्ट मॅनेजमेंट अर्थात क्षारतेचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला सर्वाधिक जास्त लक्ष कशावर द्यावं लागेल, तर ते पाणी नियोजनावर द्यावं लागेल. दुसरा महत्वाचा मुद्दा आपण एक बघितलं पाहिजे की आपली बेरी सेटिंग जी मेजॉरिटी फार्मरची बेरी सेटिंग ही साधारणतः नोव्हेंबरच्या दरम्यान यायला लागते. आणि नोव्हेंबर पासून आपल्याकडे थंडीला सुरुवात होते. जेव्हा टेम्परेचर ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर हे 15 डिग्रीच्या खाली जायला लागतं किंवा 12 डिग्रीच्या खाली जायला लागतं, तेव्हा ते झाड गोंधळून जातं. ॲब्झॉर्प्शन करत असताना त्याच्यामध्ये इनटेक होत असताना त्याला घ्यायचा असतो नायट्रोजन. पण जर ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर 12 डिग्रीच्या खाली गेलं, आणि ऑब्वियस जातं ते अनेक म्हणजे 12-12 तास राहतं कधी कधी 12 डिग्रीच्या खाली, अशा वेळी ते नायट्रोजन घ्यायच्या ऐवजी बायकार्बोनेट्स घ्यायला लागतं. आणि म्हणून म्हणतो आपण थंडी पडायला लागली का बाग पिवळे पडायला लागतात. ॲक्च्युली हे इरिगेशनशी रिलेटेड गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा विचार करत असताना खास करून आपण हे बघितलं पाहिजे की थंडीचा काळ असतो, क्रॉप कोइफिशियंट जरी मोठा असला तरी ट्रान्सपिरेशनचा रेट कमी झालेला असतो, आणि अशा वेळी कदाचित पाण्यात पाणी जाण्याची पण शक्यता त्या काळामध्ये असते. तर त्याच्यामुळे या सगळ्यांचा विचार सुद्धा फार महत्वाचा आहे. दुसरा, चालू हंगामाच्या स्थितीत इथ्रेलच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगतो, अनेक आता ड्रॅगोमीरचं एक सेशन झालं, त्याच्यामध्ये ड्रॅगोनी सांगितलं का साधारणतः 4 pH तुम्ही करून घ्या. त्याच्या पलीकडे मी तुम्हाला जाऊन सांगतो का फार कन्फ्यूज न होता जो सोल्युशन आहे आपला, ज्याची आपण फवारणी करतोय, त्याचा pH हा 3.5 ते 4च्या दरम्यान जर ठेवला तर मला वाटतं इच्छित ट्रान्सलोकेशन कार्बोदकांचं जाऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, कर्बोदक असं नाहीये का आज तुम्ही स्प्रे केला आणि 8व्या दिवशी पानं गळून गेले आणि त्याच्यानंतर तुमचं ट्रान्सलोकेशन झालेलं आहे. त्याला एक विशिष्ट कालावधी लागतो आणि तो कालावधी साधारणतः 20 दिवसाचा आहे. तुमच्या रिझर्व्सला पानांमधून मुळीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी आहे तो साधारणतः 16 ते 20 दिवसाचा आहे. तुम्ही ठरवलं तर अगदी 8-10 दिवसांमध्ये सुद्धा पानं पिवळे पाडू शकता जर तुम्ही ऍसिडिक सोल्युशन वापरलं तर. पण एक पर्टिक्युलर टाइम तुम्ही त्या इथ्रेलच्या वापरानंतर त्याच्या ट्रान्सलोकेशनला दिला पाहिजे, जेणेकरून मॅक्झिमम रिझर्व्स जे ते रूट्समध्ये अकुमुलेट होऊ शकतात. आम्ही काही यावर्षी ट्रायल घेतोय. इथ्रेलच्या आदल्या दिवशी आम्ही काही बागांमध्ये रूट्स काढल्या, त्याची आर्जिनाइन टेस्ट करतोय, आणि परत छाटणीच्या दिवशी पण आम्ही त्या रूट्स काढून त्याच झाडांच्या परत त्याची आर्जिनाइन टेस्ट करतोय. आर्जिनाइन टेस्टमध्ये आपल्याला हे कळतं की किती प्रमाणावरती रूट्समध्ये अकुमुलेशन झालं त्या कर्बोदकांचं. तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी जरी असल्या पण फार मोठ्या मदत करणार आहे आपल्या, त्याच्यावरती सुद्धा आपण काम केलं पाहिजे. दुसरा महत्वाचा आहे हायड्रोजन सायनामाइड, आणि अतिशय दुर्लक्षित विषय मित्रांनो हायड्रोजन सायनामाइड. हायड्रोजन सायनामाइड सारखी इनस्टेबल गोष्ट द्राक्ष शेतीमध्ये एक पण केमिकल नाही आता. हायड्रोजन सायनामाइडच्या स्टेबिलिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर हायड्रोजन सायनामाइड 5 pHच्या जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत स्टेबल आहे. हायड्रोजन सायनामाइड जोपर्यंत 24 डिग्री टेम्परेचर आहे तोपर्यंत स्टेबल आहे. 24 डिग्रीच्या खाली टेम्परेचर आलं आणि जर साधारणतः 5 pHच्या वर pH गेला तर त्याची स्टेबिलिटी राहत नाही. मग कुणी म्हणेल मग किती जाते ती, तर तुमचं पाणी आणि वाढलेलं टेम्परेचर याच्या हिशोबाने कधी 100, कधी 90, कधी 80, कधी 70 याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रिसिपिटेशन होऊ शकतं. हे प्रिसिपिटेशन तुम्ही लावल्यानंतर पण होतं. म्हणून माझं व्यक्तिगत मत आहे की हायड्रोजन सायनामाइड हा फार महत्वाचा मुद्दा आहे.
गुड स्प्राउटिंग इज हाफ डन हे जे म्हणतो आपण की बाबा फुटवा बेस झाला ना का त्या दिवशी आपली अर्धी लढाई आपण जिंकलोय. तर ह्याच्यामध्ये कदाचित अनेक जण म्हणू शकते बाबा हे काही शक्य आहे का 8.5 कुठं 4 एकरची पेस्ट होणार आहे का. मित्रांनो हा काही माझा प्रश्न नाहीये, त्याच्या मागचं शास्त्र सांगणं हे माझं काम आहे. ती 24 डिग्रीच्या आतमध्ये कशी संपवायची हा तुमचा विषय, त्याच्यामध्ये काय व्यवस्था लावायची, किती माणसं लावायची हा तुमचा विषय. परंतु हायड्रोजन सायनामाइडमध्ये आपलं फार दुर्लक्ष होतंय असं या ठिकाणी मला वाटतं. त्याच्यानंतर एक शेवटचा मुद्दा घेऊन माझं मी संपवतोय. अनेकदा पीजीआरची चर्चा होते काका. आता आम्ही गेली 2-3 वर्षापासून सेल डिव्हिजनच्या संबंधी टेक्निकल काय डिस्कशन होतंय किंवा काय माहिती आपल्याला मिळते याच्यासाठी काम करतोय. त्याच्यामध्ये रॉड्रिगो असेल, ड्रॅगोमीर असेल यांच्याशी चर्चा केली आणि असं लक्षात आलं का मायटोसिस जे होतं ज्याला आपण ऍक्च्युअल सेल डिव्हिजन म्हणतो, म्हणजे एका सेलचे 2 तुकडे होणं, ह्या प्रोसेसला 24 तास लागतात. पण ऍक्च्युअली 2 होण्याला ज्याला डिलिव्हरी म्हणू शकतो आपण याला फक्त 2 तास लागतात. तर मायटोसिस म्हणजे ऍक्च्युअल सेल डिव्हिजन हे होताना साधारणतः म्हणजे ज्याला आपण बर्ड बस्ट म्हणतो, साधारणतः पोंगा अवस्था ते तुमची बेरी सेटिंग ह्या काळामध्ये 17 वेळा होतं. किती वेळा होतं? साधारणतः दिवसात सांगायचं झालं तर 45 दिवसात 17 वेळा सेटिंग 45 दिवसाच्या आसपास होते आपली. पण बेरी सेटिंग नंतर तर हार्वेस्टिंग पर्यंत फक्त 1.5 वेळा होतं. आणि आपला मेजर फोकस कुठं आहे पीजीआरचा? सगळा बेरी सेटिंग नंतर. आणि तिथं म्हणतो आपण बेरी सेल डिव्हिजन होतीये आणि तिथं सेल इलोंगेशन होतंय, हे होतंय ते होतंय. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो का ज्या भागामध्ये शूट लेंथ 150 सेंटीमीटर आहे त्या बागेचा शूटचं डायमीटर साधारणतः 12 मिलीमीटर आहे आणि त्या बागेचा इंटरनोडल डिस्टन्स साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर आहे. अशा बागामध्येच तुम्ही बेस्ट मायटोसिस घडवून आणू शकता आणि अशाच बागेमध्ये तुम्ही बेस्ट फ्रूट क्वालिटी अचीव करू शकतात. म्हणून हा क्रायटेरिया ठरवत असताना तुम्ही हे सगळं करायचंय तुम्हाला सेटिंगच्या आधी. तिथे तुम्हाला फेल रिमूव्हल करताना शूट संख्या किती ठेवायची आहे, त्या बागेची खरंच ती अवस्था आहे का तो 40 शूट होल्ड करू शकेल का 50 शूट होल्ड करू शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि तुम्ही पीजीआर जे ऍप्लिकेशन सेल डिव्हिजनसाठी देतात ते सगळं साधारणतः आपण धरूया 2-3 मिलीमीटर पासून ते साधारणतः 12-14 मिलीमीटर पर्यंत आपण देतो. काही लोक 12 मिलीमीटरला पण पीजीआर मारतात. माझं व्यक्तिगत मत असं आहे का या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि पीजीआर नक्कीच देणं आहे, काही प्रश्न नाही त्याच्यासाठी, पण त्याची उपयोगिता जी आहे ती बेरी सेटिंग नंतरपेक्षा बेरी सेटिंगच्या आधी आपण ती घडवून आणली पाहिजे. कारण तिथंच मॅक्झिमम सेल डिव्हिजन म्हणजे 2 ते 2.25 लाख ह्या सेल काउंट आहे हा आपल्याला सेटिंगच्या आधी मिळतो. आणि सेटिंग नंतर तो फार झाला तर 1.5 पट म्हणजे 2चा 4 होऊ शकतो, त्याच्यापेक्षा 4 जास्त तो होत नाही. आणि 4 जर लाख बेरी काउंट आपल्याला मिळवला तर मी म्हणतो आपले जे फ्रूट क्वालिटी आहे ती वर्ल्ड मधली बेस्ट फ्रूट क्वालिटी असायला पाहिजे. तर मला वाटतं बरंच बोलण्यासारखं खूप काही आहे, वेळ खूप झालेला आहे आणि ह्या गोष्टी आपण बोलतच राहू. तर त्याच्याबद्दल फार मी आता पुढे जात नाही. मला या ठिकाणी बोलवलं, यथोचित मान सन्मान दिला त्याबद्दल संघाचे आणि सगळ्या टीमचे मी खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अन्नूदादा नेहमीप्रमाणे